श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर नमस्कार मैत्रिणींनो. 2026 वर्ष अगदी दारात येऊन ठेपलं आहे आणि या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना. हा नेमका कधी सुरू होणार होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आहे आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे. चला तर मग सुरुवातीलाच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा, जेणेकरून श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांवर राहील. आपण इंग्रजी कॅलेंडर मध्ये लीप इयर ऐकतो, पण आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप इयर मध्ये एक दिवस वाढतो. पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होते? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारणतः 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. यामुळे चंद्र वर्ष साधारण 354 दिवसाचे आणि सूर्यवर्ष 365 दिवसांचा असा फरक असतो. हा 10-11 दिवसांचा फरक जसाच्या तसा राहिला तर ऋतूंची मांडणी बिघडेल. म्हणून दर 32 महिने 14 ते 15 दिवसांनी अधिक मास येतो. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. कारण स्वयं भगवाननी श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे. या महिन्यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण यांचं फळ अनेक पटींनी वाढतं, असं शास्त्रात नमूद आहे. या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? 1. श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन. 2. विष्णू सहस्रनाम. 3. पुरुषोत्तम मासाची कथा. 4. श्री रामचरित मानसातील काही विशिष्ट प्रकरण. 5. दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप. जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचं फळ मिळतं. या महिन्यात शक्यतो एकच वेळेस अन्न घ्यावं असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे. 1. गहू, 2. तांदूळ, 3. मूग, 4. दूध, दही, 5. तूप, 6. आवळा, 7. तांदळाच्या पिठाचे पदार्थ, 8. जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता मुख्य मुद्दा. 2026 मध्ये अधिक मास कधी आहे? 2026 मध्ये अधिक मास मे महिन्यात येत आहे. 16 मे 2026 ला शनी अमावस्या या दिवशी वैशाख महिना समाप्त होतो. आणि 2 म्हणजे 17 मे 2026 अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात. याच दिवशी चंद्रदर्शन आणि गंगा दशहिराची सुरुवात. यापासून पुढे संपूर्ण एक महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे. तर लक्षात असू द्या. 3 म्हणजे काय तर 21 मे 2026 ला गुरुपुष्यामृत योग आहे. अतिशय शुभ दिवस. या दिवशी काही खरेदी केली, विशेषतः सोने, चांदी, ते अनेक अनेक पटीने वाढतं असं आपल्या शास्त्रात सांगितले देखील आहे. तर धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवी सुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं असतं. नंतर 3 जून संकष्टी चतुर्थी, 11 जूनला कमला एकादशी आहे. याच दिवशी पंचकही आहे. पंचकही सुरू होतोय. 15 जूनला अमावस्या आणि याच दिवशी अधिक मास समाप्त. ही सोमवती अमावस्या असल्याने फळ अधिक अधिक वाढतं. 2026 वर्षात अंगारक संकष्टी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभयोग मानले जातात. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थींचे एकत्र पुण्य. धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीला चांदीची वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मनधन वाढवणारा धातू मानला जातो. मित्रमैत्रिणींनो, 2026 मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ 100 पटीने जास्त लागते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो.
म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत 3 अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत. कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतो आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते. अधिक मासात कोणती कामे करू? 1 लग्न, 2 साखरपुडा, 3 म्हणजे गृहप्रवेश, 4 म्हणजे नामकरण, 5 म्हणजे मुंडन, 6 म्हणजे मोठी मंगल कार्यालयातील कुटुंबातील आनंदासाठी, गृहशांतीसाठी. ही कामं या काळात टाळली जातात. साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण हे कोणीच करू नये कारण हे त्यावेळी टाळलं जातं. या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, तिखट, उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. एक कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभकार्य टाळली जातात. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. 2 घरात भांडण, राग, तापटपणा अजिबात नाही. हा महिना शांततेच्या जपाचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असं म्हणतात. 3 रोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. 4 देवांची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. अधिक मासामध्ये सेवा, शुद्धता आणि देवघरात धूळ, जाळी, तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ आहे. 5 म्हणजे तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात नाही. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं. असं का? वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते, तर तेही करू नये. 6वं म्हणजे पाप करणे, खोटे बोलणे नाही. या महिन्यात केलेली पाप अनेक पटींनी वाढून फळ देते. 7 जास्त झोप, आळस टाळाटाळ करा. हा महिना जप, तप, ध्यान, व्रत यांचा आहे. अति आळस केल्याने पुण्य नष्ट होते. 8वं म्हणजे घरात जुना कचरा, तुटकी भांडी किंवा जे काही तुमचं जुनी वस्तू असेल की ज्या काहीच कामाची नाही, विशेषतः अधिक मासातील घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. 9 म्हणजे काटकसर दान न करणे मोठी चूक. अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पटीने वाढत असतं. त्यामुळे दान टाळणे म्हणजे पुण्य कमावणे. ₹10 जास्त खर्च दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करायचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. 11 देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. सुरू केले जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. 12 मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. 13 रात्री उशिरा खाणे नाही. रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहत नाही. 14 अनावश्यक मोबाईल रील्स म्हणजे टाइम वाया घालवू नका. हा महिना जपाचा आहे. मोबाईल, फालतू मनोरंजन कमी करा. 15 घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ. अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढतो. 16 वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. 17 चुकीचे खर्च, उधारी कर्ज घेऊ नका. अधिक मासात कर्ज घेणं अशुभ, उधारी वाढवणं टाळा. 18 महत्वाचे देवांची सेवा थांबवू नका. अधिक मासात हे जरूर करा. 1 श्री विष्णू सहस्रनाम, 2 श्रीमद भगवद्गीतेचे पठण, 3 स्वामी समर्थ जप, ओम श्री स्वामी समर्थ, 4 दत्तगुरूंचा जप, 5 राम नाम श्रीराम जय जय राम तो जप, 6 उपवास, दान, पारायण, 7 गरिबांना अन्नधान्य. मित्रांनो, अधिक मास हा फक्त जादा महिना नाही, तर हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. सो या छोट्या चुका टाळा तर घरात सुख येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा तुमच्यावर वर्षभर राहील.